नमस्कार मित्रांनो, तुम्हाला गोपालन करण्याची इच्छा आहे? माझ्याकडे रोज अशाच रिक्वेस्ट येतात. पुण्याहून तायडे साहेब, मुंबईहून पिंपरकर साहेब आणि अजून संभाजीनगरहून PV कुलकर्णी साहेब यांनी गोपालन करण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली, म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे. गोपालन करण्याआधी ही सगळी माहिती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतरच तुम्ही सक्सेसफुल गोपालक होऊ शकता. हे बघा, शेती सुरुवात केल्या गोपालन करायला जाऊ नका. गोपालन करणे म्हणजे दुसरे लग्न करण्यासारखे आहे. तुमच्याकडे सकाळी कोणाचा मृत्यू जरी झाला तरी 2 वेळेचं दूध तुम्हाला काढावंच लागतं आणि ते पोचवावंच लागतं. त्यामुळे दुसरं लग्न करायची तयारी असेल तर गोपालन करा. याच्या आधी मी सल्ला देईन की कमीत कमी 1 वर्ष तुमच्या शेतामध्ये स्टेबल कामगार आहे का आणि तुम्ही स्वतः 1 वर्ष शेती करू शकताय का हे बघा. त्याशिवाय गाईच्या जीवाशी खेळू नका. मी खूप अशा प्रकारचे गोठे मुडताना पाहिलेले आहेत. गाय फार मोठं जनावर आहे. साधारण 350-400 किलोची गाय असते आणि तिला रोज 25 ते 30 किलो चारा खायला लागतो. मग साधारण 800 ते 1000 किलो महिन्याचा, म्हणजे 1 टन म्हणा. एवढा सगळा चारा उगवायला तेवढी जमीनही लागते आणि कन्सिस्टंटली चारा उगवायची सवयही लागते. प्लस विविध चारा दिल्याशिवाय तुम्हाला चांगला रिझल्ट येत नाही. त्यामुळे आधी चाऱ्याची सोय आहे का, तेवढी जमीन आपल्याकडे आहे का ते बघा. तेवढ्याच गाई पाळा. स्पेसिफिकली देशी गाई पाळताना हे लक्षात घ्या की आपल्या देशी गाई फक्त 8, 10, 12, 14 असं दूध देतात. हायब्रिड गाई 25 लिटर, 30 लिटर, मी 55 लिटरसुद्धा हायब्रिड गाई पाहिलेल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही डेअरीला दूध देणार असाल तर देशी गाई पाळू नका. तुम्हाला घरपोच दूध देण्याची सोय करता येत असेल, 100 रुपयाच्या वर तुम्हाला किंवा कमीत कमी 100 रुपये लिटर तुम्हाला रेट मिळत असेल तरच देशी गोपालनात या, कारण त्याशिवाय तुम्हाला ते परवडणार नाही. गाई जनरली खूप छान असतात जर तुम्ही त्यांना मुक्त ठेवलं तर, पण तरीसुद्धा 2-3 रोग हे त्यांना खूप कॉमनली होतात. त्यातला एक आहे मस्टॅटिस, दुसरा आहे FMD. तर मस्टॅटिस झाली गाय तर तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आणि गाय हा छोटा प्राणी नाही आहे की उचलून घेऊन जाता येतं. तर ते सगळी सोय तुमच्या गोठ्यामध्ये करा. गायींच्या रोगांबद्दल, गायींच्या टोटल आयुष्याबद्दल डीप स्टडी करा. त्याशिवाय गोपालनात येऊ नका. बऱ्याच शहरी व्यक्ती पाहिलेले आहेत ज्यांना हे माहीत नसतं की गाय परपेच्युअली दूध देत नाही, म्हणजे कायम दूध देत नाही. त्यांना वाटतं की गाय हे मशीनसारखे दूध देत राहते. बेसिकली गाईला जेव्हा पिल्लू होतं, जसं मनुष्यामध्ये होतं तसंच गाईला पिल्लू होतं तेव्हा तिला दूध येतं आणि त्यानंतर हळूहळू ते आटत जातं. तर साधारण पहिल्या 1.5 महिन्यानंतर गाय परत माझावर येते. त्यानंतर तो सोडून जरी दिला मास, 2-2.5 महिन्यामध्ये ती परत प्रेग्नंट होते. ती प्रेग्नन्सीची सायकल असते आणि त्यानंतर हळूहळू दूध कमी होत जातं. मी खूप अशी लोकं पाहिलेली आहेत ज्यांनी गाय घेतली, गोपालन सुरू केलं. साधारण 10 लिटर दूध होतं, घरी 2 लिटर लागत होतं. 8 लिटरचं त्यांनी रतीब घेतले. त्यानंतर गाय आटायला लागली तेव्हा अजून एक गाय घेतली, मग तिचं दूध एक्स्ट्रा झालं, त्याचे रतीब घेतले. त्या दोन्ही आटायला लागल्या, अजून एक गाय घेतली. असं करत करत 10-15 गायी झाल्या तरी चक्रातून बाहेरच आले नाहीत. तर रतीबाचं चक्र समजून घ्या आणि मगच या बिझनेसमध्ये या. गाय माझ्यावर येणं हे तुम्हाला समजतं आहे का, किंवा असा समजणारा माणूस तुमच्याकडे आहे का हे बघा. कारण गायी रिकाम्या राहून खूप मोठं नुकसान होतं आणि गायींचा माज ओळखणं आणि त्यांना आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणं हे फार अवघड गोष्ट आहे. आणि कमी गायींसाठी बुल ठेवणं परवडत नाही. त्यामुळे गायीचा माज आणि ह्याबद्दल वैद्यकीय माहिती घ्या, ती ओळखा, कुठल्या तरी गोठ्यात जा, शिका किंवा तसा माणूस ठेवा आणि मगच या बिझनेसमध्ये या. मागे तुम्हाला सुंदर सुंदर गायी दिसत असतील, पण हे लक्षात घ्या, कुठल्याही गोठ्यावाला तुम्हाला त्याची सुद्धा सगळ्यात उत्तम गाय देणार नाही. आणि खूप उत्तम गायी 1.5-2 लाखाला येतील, त्या तुम्हाला सुरुवातीच्या काळात परवडणार नाहीत. तर साध्या गायी घ्या, त्यांना चांगला सिमेन लावा किंवा चांगला बुल घ्या आणि त्यानंतर त्यांचा वंश वाढवा आणि तुमची स्वतःची ब्रीड तयार करा. महागड्या गायी घेतल्या, 1.5-1.5, 2-2, 3-3 लाखाच्या गायी घेतात लोक, त्यानंतर अडकून बसतात. कारण जेवढ्या जास्त दुराची गाय तेवढं तिचं संगोपन अवघड, तिला म्हणजे मस्टॅटिस व्हायची शक्यता जास्त आणि तिचा खुराक आणि चारासुद्धा जास्त, तिची काळजी जास्त घ्यायला लागते. त्यामुळे साध्या गायी घ्या, तिथून सुरुवात करा. हळूहळू तुमचा घरचा एक वंश तयार करा. बांधून जर गोपालन करायचं असेल तर गोपालन करूच नका. गायी कायम मुक्त असल्या पाहिजेत. त्यासाठी तुमच्याकडे अशी एक 15-20 हजार स्क्वेअर फीट जागा आहे का बघा. त्याच्यामध्ये मुक्त गायी फिरता आल्या पाहिजे त्यांना आणि त्यांना छान आयुष्य जगता आलं पाहिजे आणि त्यानंतरच गोपालनात या. माणसाच्या भरोश्यावर गोपालन करू नका. तुम्हाला दूध काढता येतं का,
किंवा दुधाचं मशीन तरी वापरता येतं का? समजा अचानक एका रात्रीत माणूस पळून गेला तर तुम्ही काय करणार आहात? या सगळ्याचा विचार करा. रिमोट कंट्रोलनी पशुपालन करता येत नाही. तुम्हाला रोज तिथे जाता येते का? तुमचं अंतर किती आहे? तुम्हाला रोज दूध घेऊन येता येतं आहे का? कारण आपल्याला डेअरीला द्यायचं नाही आहे. तर ह्या सगळ्याचा विचार करा आणि मगच तो बिझनेस करा. चॅनलवर मी गोपालनाचे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. अशी क्वेश्चन आन्सर पूर्ण सिरीज आहे. यूट्यूबच्या प्लेलिस्टवर तुम्ही जाऊन बघू शकता. तसेच उत्तम खाद्य देण्याचे, उत्तम चाऱ्या करण्याचे असे सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत. या सर्व व्हिडिओकडे बघा. गोपालन एक खूप मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार करण्यास तुम्ही समर्थ आहात का? हा विचार करा. खूप लोक पैसे घालवतात, गायी घेतात आणि नंतर अशा 100-1 गायी घेतलेले लोक पाहिले ज्यांचं पूर्ण फेल्युअर झालेलं आहे किंवा त्यांनी गायींचे हाल होत आहेत. तर फार जबाबदारीची गोष्ट आहे. तेवढी सगळं विचार करून करायला सुरुवात करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जर गोपालन करायला सुरुवात करायची असेल तर.